हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे सगळ्यांना आवडणारी खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर पापडी. तर स्टोअर करण्याआधीच संपणारी ना सोडा ना मैदा. तर एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत भरपूर दिवस टिकणारी. तर बघू शकताय एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे. तुम्ही आवाज पण बघू शकताय. तर एकदम खमंग आणि खुसखुशीत आणि भरपूर दिवस टिकणारी आपली कोथिंबीर पापडी बनवणार आहे आणि ती कशी बनवायची ते बघूया. अजिबात वेळ लागत नाही, झटपट तयार होते. तर आपल्याला लागणार आहे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपलं रोजचं चपातीचं पीठ असते ते मी 1 वाटी घेतलेलं आहे. तर 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे आणि 1 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे. तर बघू शकता मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि तीच वाटी आहे ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी बेसन घेतलेलं आहे. तर आपल्याला 3 पीठं घ्यायची आहेत. तर याच्यामध्ये घातलेलं आहे लसूण, मिरची आणि जिऱ्याचा ठेचा आहे. हे मिक्सरला फिरून घेतलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर याच्यामध्ये घातलेलं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर मी 1 चमच घातलेला आहे आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर घातलेली आहे. हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि भरपूर सारे असे तीळ घातलेले आहेत बघू शकताय. तर एक छोटी वाटी मी तीळ घातलेली आहे आणि पोह्याचे चमच मसाला तर 4 चमच मी तीळ घातलेले आहे आणि वरनं घालायचं आहे ओवा. तर क्रश करून ओवा घालायचा आहे. तर हे आता कोरडं जिन्नस आहे ते एकत्र हाताने व्यवस्थित आता याला मिक्स करून घ्यायचं. आता हे कोरडं आहे ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोडं-थोडं पाणी टाकून आपल्याला घटसर आपण जसं चपातीला कणिक भिजवतो तसं आपल्याला भिजून घ्यायचं आहे. तर बघू शकता थोडं-थोडं असं पाणी टाकून मी घटसर असा गोळा बनवून घेतलेला आहे. तर मस्त छान असा मऊ लुसलुशीत गोळा झालेला आहे. आता हे पीठ आपण फक्त 10 मिनिट भिजायला ठेवूया. तर हे झाकून आपण आता फक्त 10 मिनिट भिजायला ठेवूया. 10 मिनिटाच्या नंतर आपल्याला लगेच ही लाटायला घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त छान आता हे पीठ पण भिजलेलं आहे आणि आपण लगेच आता ही लाटायला घेऊया. तर आपल्याला असाही गोळा घ्यायचा आहे आणि हातावर असं दाब देऊन असं जसं आपण चपाती लाटतो तसंच आपण याला चपाती असं लाटून घ्यायचं आहे. एकदम असं जेवढं पातळ होईल आपल्याला तेवढं याचं पातळ लाटून घ्यायचं आहे. जाड आपण चपाती लाटलं तर आपल्या पुऱ्या आहेत त्या कोथिंबीर पापडी आहे ती आपली एकदम मऊ होईल आणि आता हे बघू शकताय. तर एकदम अशी मी चपाती याची पातळ अशी लाटून घेतलेली आहे आणि एकदम अशी छोटी वाटी आहे. तर आपल्याला छोटे-छोटे अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत वाटीच्या साहाय्याने बघू शकताय. पुऱ्याची साईज तुम्ही लहान-मोठी करू शकताय. तर ग्लासची साईज असते ते पण चालते. पण मी या वाटीच्या साहाय्याने असे ह्या कोथिंबीर आपल्याला असे पाडून घ्यायचे आहे. बघू शकताय कोथिंबीर पापडी आपल्याला बनवायची आहे. तर पापडीमध्ये एकदम खमंग आणि खुसखुशीत पापडी बनवायची आहे. तर याच पद्धतीने सगळे असे मी पापडी तयार करून घेते अशी. तर बघू शकताय असं. तर याच पद्धतीने सगळ्या असं करून घेते. इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल एकदम असं गरम करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर मिडियम गॅसवर तळवल्यामुळे अगदी खुसखुशीत होतात आणि कडकपणा येते. तर भरपूर दिवस टिकणारी आपली कोथिंबीर पापडी तयार होत आहे. बघू शकताय. खायला म्हणसाल तर अप्रतिम चव तर तुम्ही भरपूर खाणार. एक खाली तर तुम्हाला थांबावंसं वाटणार नाही. एवढी टेस्टी लागते ही आणि प्रवासामध्ये कुठं तुम्ही 10-12 दिवस अशी टिकणारी आपली कोथिंबीर पापडी आहे. एकदम अशी खमंग आणि खुसखुशीत होते. चवदार आपली बघू शकताय. मस्त असा कलर येईपर्यंत अशी मिडियम गॅसवर तळून घ्यायची आहे. मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत तळवायची आहे. बघू शकताय मस्त छान असा कलर आलेला आहे. तळवताना गॅस एकदम असं फुल गॅसवर तेल गरम करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहे. तर याच पद्धतीने सगळे मी असं तळून घेते. मस्त छान असा कलर आलेला आहे. सुगंध घरभर पसरलेला आहे. एकदम असा टेस्टी आपल्या कोथिंबीर पापडी तयार होत आहे. तर याच पद्धतीने आता मी सगळे असे हे तळून घेते. अजिबात तेलकटपणा अजिबात पुरीला नाही बघू शकताय पापडीला. तर एकदम अशा कोरड्या झालेल्या आहेत. तेलातून बाहेर काढले की एकदम अशा कोरड्या झालेल्या आहेत. अजिबात तेल राहिलेलं नाही याला कुठेही. तुम्ही जर हे बनवली तर स्टोअर करण्याआधीच आपली संपणारी ही पापडी आपली एकदम अशी खुसखुशीत आणि खमंग. तर आपली बघू शकताय मस्त अशी जिभेला चव नसेल अधूनमधून तुम्ही कधीही बनवू शकता आणि 10-12 दिवस टिकणारी आहे. एकदम अशी खुसखुशीत. याच्यामध्ये आपण ना सोडा वापरलेला ना मैदा वापरलेला एकदम पौष्टिक आपली कोथिंबीर पापडी तयार झालेली आहे. तर मी तुम्हाला अशी मोडून पण दाखवते. तर बघू शकताय अगदी खुसखुशीत झालेली आहे. तर एक नाही मी 2-3 तुम्हाला असं मोडून दाखवलेली आहे. बघू शकताय मस्त छान अशी खुसखुशीत आपली कोथिंबीर पापडी तयार झालेली आहे. बघता क्षणी कधी खाईल असं वाटणारी आपली कोथिंबीर पापडी तयार आहे. मग काय तुम्ही पण. तर आता आपण दुसरी रेसिपी बघूया. एकदम खमंग आणि टेस्टी रेसिपी. तर आता आपली दुसरी रेसिपी आहे खमंग आणि टेस्टी. पहिली रेसिपी खूप चवदार अशी रेसिपी आहे आणि ह्या वड्या पण तुमच्या जिभेला चव नसेल तर एकदम टेस्टी अशा जिभेला चव आणणाऱ्या आपल्या वड्या तयार होत आहेत आणि ते कशा करायच्या अगदी मोजक्या साहित्यातून आपण बनवलेल्या आहेत. एकदम सोप्या पद्धतीने आपल्या वड्या बनवलेल्या आहेत आणि लहान मोठ्यांची सगळ्यांना आवडणारे आपण आज बनवणार आहे मेथीचे कटलेट म्हणा किंवा वड्या म्हणा.
तर भरपूर सारी आता मेथी आली आहे बाजारामध्ये. जिकडे बघेल तिकडे भरपूर मेथीच मेथी. तर आपण मेथीचे वेगवेगळे प्रकार असं जर बनवून खाल्लं तर आपल्याला अजिबात कंटाळा येणार नाही. एवढी चव भारी लागते ना याची. सारखं आपण भाजी बनवून खातो, धपाटे बनवून खातो, पण असं काहीतरी नवीन वेगळं जर बनवून खाल्लं तर आवडीने खातील मुलं पण आणि सगळेच आपले घरातले. तर मी मेथीची भाजी एक जोडी याला स्वच्छ धुवून असं बारीक चिरून घेतली. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि भरपूर सारा असा लसूण घातलेला आहे आणि 1 चमचभर जिरं घातलेलं आहे. तर हे मिक्सरला आपण फिरून घेऊया आणि जेवढं बारीक होईल तेवढं बारीक फिरवायचं आहे. तर मस्त छान आता हे बारीक झालेलं आहे. तर इकडं मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर बघू शकता मी 1 वाटी बाजरीचं पीठ आणि त्याच वाटीमध्ये थोडंसं कमी बेसन घेतलेलं आहे. बघू शकताय. तर 1 वाटी बाजरीचं पीठ आणि थोडंसं कमी बेसन, एक काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे 1 चमचभर, हळद घातलेली आहे कलरसाठी आणि 2 चमच लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे. जे आपण मिक्सरला फिरवलं होतं ते 2 चमच घातलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय. आता याच्यामध्ये घातलेली आहे बारीक चिरून कोथिंबीर आणि भरपूर सारे असे पांढरे तीळ घातलेले आहेत बघू शकताय आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे कोरडे जिन्नस आहे ते आपण हाताने असं कोरडं अगोदर मिक्स करून घेऊया. सगळीकडे मिक्स होईल असं कोरडं अगोदर मी असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण लागल तसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून असं घट्टसर मळायचं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त शेलसर पण नाही. असं छान असं मळून घ्यायचं आहे याला. खरंच हा पदार्थ तुम्ही एकदा बनवला ना, नक्की तुम्ही 2-3 वेळा तरी बनवाल. एवढा भारी लागते. खरंच खूप छान लागते. एकदम टेस्टी. तर असं मी मळून घेतलेलं आहे बघू शकताय आणि लगेच असं लांबट आकाराचा आपल्याला असं गोळा तयार करायचा आहे. असं लांबट आकाराचं करून घ्यायचं आहे बघू शकताय या पद्धतीने. तर मी असं या पद्धतीने लांबट आकाराचे असे करून घेते. तर याचे कमीत कमी 2-3 तरी असे होतील बघू शकताय. आता हे राहिलेलं आहे त्याचं पण याच साईजचे मी असं करून घेते. अगोदर मी प्लेटला या थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तर आपण याला आता वाफवून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे असं आपण जसं मोदक वाफवतो तसे तुम्ही वाफवून घेऊ शकताय. पातेल्यामध्ये पाणी आणि वरनं हे वाफवून घेऊ शकताय. माझ्याकडे हा कुकर आहे. तर 20 मिनिट आपण याला आता वाफवून घेऊया. कमीत कमी याला 20 मिनिट तर लागते. तर आता 20 मिनिट झालेले आहेत. बघू शकताय मस्त छान आता हे आतपर्यंत शिजलेले आहेत आणि खूप टेस्टी लागतात हे. तर बघू शकताय मस्त छान आता शिजलेले आहे. एक एक करून आपण पोळपाटावर काढून घेऊया. तर गरम असल्यामुळे मी चमचने असं काढून घेते. थोडंसं कोमट झाल्याच्या नंतर आपल्याला याला कट करायचे आहे. बघू शकताय मस्त छान आता हे शिजलेले आहे. तरी पण आपल्याला ट्राय करून बघूया. एकदम असं आतपर्यंत छान आता हे शिजलेले आहेत. तर आता हे एकदम असं कोमट झालेले आहे. आता आपण याला असं कट करून घेऊया. तर एकदम असं पातळ कट करून घ्यायचे आहेत. एकदम असं जाड आपल्याला कट न करता मीडियम साईज असं कट करून घ्यायचे आहेत. बघू शकता मस्त ही साईज आतपर्यंत पूर्ण शिजलेलं आहे हे. फक्त आपल्याला 2 पळी तेलामध्ये आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. जास्त तेल नाही लागत याला. फक्त 2 पळी तेलामध्ये मस्त छान आता हे कुरकुरीत फ्राय होतात हे. तर मस्त छान आता आपल्याला 2 पळी मी तेल घेतलेलं आहे आणि गॅस हे मीडियम ठेवायचं आहे. तेल गरम करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे आलटून पलटून मस्त छान याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर याच पद्धतीने आपण सगळे आता असं करून बघूया. आणि हे भाजते वेळेस फ्राय करते वेळेस आपला गॅस मिडियम ठेवायचा आहे. अगोदर तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर मिडियम गॅसवर असं खरपूस मस्त असं फ्राय करून घ्यायचे आहेत. बघू शकता मस्त छान असा कलर आलेला आहे आणि एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत. फक्त आपल्याला 2 पळी तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहे. आणि तुम्ही असं खाल्लं तरी आपण याच्यामध्ये भरपूर असं तिखट वगैरे घातलेलं आहे. असं खाल्लं तरी पण छान लागते. सॉसबरोबर खाल्लं तरी पण हे छान लागते. तर मिडियम गॅसवर आता मस्त छान असे कुरकुरीत आपले झालेले आहेत बघू शकताय. तर या आता सगळे आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने राहिले आहे ते पूर्ण असे फ्राय करून घेऊया आपण. तर इकडं प्लेटमध्ये काढून घेऊया. कारण याला थोडंफार तेल असेल तर याला पूर्ण असं टिश्यू पेपरला तेल जाईल. आता प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. मस्त असे कुरकुरीत वडे झालेले आहेत. तुम्ही काही पण याला नाव द्या. बघता क्षणी कधी खाईल असं वाटते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा.